महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून अखेर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। लाडक्या बहिणी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होत्या अखेरकार ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जार या ठिकाणी निर्गमित करण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वितरित करण्यासाठी आता जार निर्गमित करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा होती। 15वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी जार हा निर्गमित करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने 410 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला असून राज्यातील साधारणतः 2,35,00,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा जमा होणार आहे। आता आज कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्यासोबत नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता मिळणार की नाही मिळणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आता सविस्तर अशी अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट, लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता राज्यातील साधारणतः 2,35,00,000हून अधिक लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निधी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता असेल, त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता असेल आणि त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी KYC करण्यासंदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट समोर आली आहे, ती देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजना 16वा हप्ता वाटप खुश खबर, वितरण जार आला अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यासाठी जार हा निर्गमित करण्यामध्ये आला आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपली आहे। आता या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णय जाहीर, जार हा आता निर्गमित करण्यामध्ये आला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे। आता निधी वितरणाचा जार 29 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला आहे। हा जार सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत जारी करण्यामध्ये आला आहे। आता बघा या जारनुसार 410 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 410 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की आता राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्यापोटी 410 कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार आहे आणि निधी जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता बघा या ठिकाणी ज्या लाडक्या ताईंना 15वा हप्ता मिळाला होता त्यांना KYC न करता या ठिकाणी, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना KYC न करता 15वा हप्ता मिळाला आहे तर अशा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी 16वा हप्ता देखील मिळणार आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं
तर ज्या लाडक्या बहिणींनी e-KYC केली नसेल अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता हा जमा होणार आहे। मात्र इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता e-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही e-KYC केली नसेल तरी देखील तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होते। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता 16वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने जार हा प्रसिद्ध केला आहे। म्हणजेच की आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जार निर्गमित झाल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असतात आणि त्यानुसार या ठिकाणी आता 29 ऑक्टोबर रोजी हा जार निर्गमित झालेला आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर आता हप्त्याचे वितरण करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 410 कोटी रुपयांचा निधी हा वितरित केला जाणार आहे। म्हणजेच की सरकारने निधी वितरित करण्यासाठी जार हा निर्गमित केला आहे, शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लगेच पैसे जमा होण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली जात असते आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 410 कोटी रुपयांचा निधी हा हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 16वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता 16वा हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी पाहू शकता 29 ऑक्टोबर रोजी सरकारच्या माध्यमातून हा जार हा म्हणजेच की शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की साधारणतः 30 तारीख असेल, त्यानंतर 31 तारीख असेल आणि त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याची सुरुवात असेल। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्णपणे ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून निधी हा मंजूर झाला आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी हा सरकारने मंजूर केला आहे। 410 कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हस्तांतरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता म्हणजेच या ठिकाणी सरकारने आता अधिकृत घोषणा केली असल्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अशा पद्धतीने आता 16व्या हप्त्याचे पैसे हे राज्यातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की 16वा हप्ता तर 2 ते 3 दिवसांमध्ये मिळणार आहे, मात्र नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं काय तर आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्या संदर्भातील सरकारने अधिकृत अशी घोषणा केली नसली तरी लवकरच नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, कारण की येत्या काही दिवसांमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी आता निवडणुका आहेत आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागत असेल तर नोव्हेंबर महिन्यामध्येच म्हणजेच की आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता हा जमा केला जाईल। मात्र सध्या तरी सरकारच्या माध्यमातून जी अधिकृत माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होतील। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट होती आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की e-KYC करण्यासंदर्भातील ही छोटीशी अपडेट आहे, ती आपण पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर 16व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 410 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी 3 ते 4 दिवसांमध्ये 16व्या हप्त्याचे पैसे जमा होतील आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता लवकरच मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आता e-KYC करण्यासंदर्भातील एक छोटीशी अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता
मोठी बातमी, लाडक्या बहिणींना शेवटची संधी, ई-केवायसीची मुदत काही दिवसातच संपणार, या ठिकाणी अशा पद्धतीची ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता या ठिकाणी ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही अशा महिलांच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा होणार असला तरी इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक असणार आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या, कारण की ई-केवायसी करण्याची जी सरकारने मुदत दिली होती ती आता या ठिकाणी संपत आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ई-केवायसी कोणत्या तारखेला संपणार ती तारीख या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की या ठिकाणी 18 नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदत आहे आणि 18 तारखेपर्यंत या ठिकाणी ई-केवायसीची मुदत असल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। आता बघा, या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आली असून या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत या ठिकाणी मंत्रालय बैठक घेण्यामध्ये आली आणि त्यानुसार 18 सप्टेंबर 2025 पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदत देण्यामध्ये आली असून सर्व लाडक्या बहिणींनी 18 तारखेपर्यंत म्हणजेच की 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपली ई-केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यावी असे आव्हान या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना करण्यामध्ये आले आहे। महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी या ठिकाणी महिलांना आव्हान केले असून सर्वच लाडक्या बहिणींनी आता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या, कारण की ई-केवायसी न करता 16वा हप्ता मिळत असला तरी इथून पुढच्या हप्त्यांकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या महिला ई-केवायसी करतील अशाच महिला लाडकी बहीण योजनेकरिता पात्र राहतील। त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे देखील या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर या ठिकाणी तुम्हाला मोबाईलवरती ई-केवायसी करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या परिसरातील CSC सेंटर असेल, त्यानंतर आपले सेवा केंद्र असेल, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ई-केवायसी करू शकता। आता ई-केवायसी करण्यासाठी कोणते कागदपत्र लागत आहेत तर बघा, ई-केवायसी करण्यासाठी तुमच्या वडिलांचे आधार कार्ड किंवा तुमच्या पतीचे आधार कार्ड या ठिकाणी अत्यंत गरजेचे आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वितरित करण्यासाठी जार हा निर्गमित करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे लवकरच नोव्हेंबर महिन्याचे देखील 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती आणि ज्या महिलांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे देखील या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे। ई-केवायसी करणे आता अत्यंत आवश्यक आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।